अभिनंदनाचा स्वीकार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत प्रदेश कार्यालयामध्ये. सगळ्या ह्याच्यावर बोलायला मला वाटतं उद्धव साहेब लवकरच प्रेसची भेट घेणार आहेत. आत्ता मी जे इथे आलोय तो फॉर्म घ्यायला आलेलो आहे. सगळ्यांचेच आभार मानतो, पोलिसांचे आभार मानतो, यंत्रणेचे आभार मानतो आणि सर्टिफिकेट जे मिळाले मला ते मला वाटतं आता आहे मागे आहे, पण हेच सगळे सोबत आहेत आमच्या. मुंबईतल्या निकालाबद्दल काय सांगाल? कारण आता सगळं थोडं चालू दे, अजून काही काही ठिकाणी फायनल निकाल येत आहेत. संजय राऊत असं म्हणाले की हे निकाल आम्ही मानायला तयार नाही. बघा, एक नक्की आहे की ह्याच्यात महाराष्ट्राने मतदान केले की ईव्हीएमनी केलंय, हा एक मोठा प्रश्न आहेच. पण त्या सगळ्यावर मला वाटतं नंतर आम्ही चर्चा करूच. आता जे आहे ते आता जो निकालाचा एक आढावा घेतोय आणि त्याच्यानंतर आम्ही बोलू. लोकसभेनंतर कुठेतरी एक आपण ग्राउंडला उतरायला कमी पडलो किंवा काही असं वाटतंय. नाही, मला वाटतं आपण पण पाहत असाल, हाच महाराष्ट्र ज्यांनी आम्हाला लोकसभेत आशीर्वाद दिले, हाच महाराष्ट्र ज्याच्यात आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रात एक साधारणपणे आपले लाट दिसत होते आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होते किंवा सर्वांनाच अपेक्षित होते, मला वाटत नाही तसे ते आलेले आहेत. हे मान्य करून पुढे चाललं लागेल. पण ह्याच्यात प्रचार कोणी नक्की केला, ईव्हीएमने किती केला प्रचार, हे पण आपण बघायला पाहिजे. काँग्रेसचे दिग्गज नेते पडलेले आहेत, जे मुख्यमंत्री पदाचे चेहरे, अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली होती. बघा, एक आहे की ह्याच्यात नक्कीच म्हणून मी सांगितलं ना की जे अपेक्षित निकाल होते, जे आपण 100% पकडून चाललेलो किंवा जे आपल्याला वाटत होतं की लोक इथे उभे राहतील आपल्यासोबत, हा निकाल आजच्यासारखा अपेक्षित नव्हता आणि म्हणून ह्याच्यावर थोडी चर्चा, ह्याच्यावर थोडं टेक्निकल गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं आहे. पूछना चाहते हैं आज के नतीजों पर क्या कहेंगे और कांग्रेचुलेशन. थैंक यू. लोकसभा चुनाव में आपने अच्छा खासा परफॉर्मेंस किया था, विधानसभा चुनाव में क्या चुप रहेगी? फिर जीतेंगे. आदित्य ठाकरे बोलत होते. ईव्हीएमच्या विषयी आम्ही नंतर चर्चा करू असं आदित्य ठाकरे म्हणतात. हा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल आणि पुढे जावं लागेल. मात्र त्यांनी एक टोमणा सुद्धा लगावलेला आहे की यंदाचा जे मतदान आहे ते मतदारांनी केलंय की ईव्हीएमने केलंय असं